नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। तर मी आज खूप दिवसातनं व्हिडिओ बनवते बरं का, आणि आता दुपारचे 2:45 वाजलेले आहेत आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली। तर जसं तुम्हाला म्हटलं होतं की नाही, आपलं म्हणजे दुकानाचं, शिलाईचं, टेलरिंगचं दुकान, रानातली कामं, गायांची कामं, त्या वेळा म्हणजे एवढ्या 10-12 दिवसात काय व्हिडिओच बनवणं झालं नाही। तर म्हणलं चला आज घरी होती आणि पावसाने तर असं म्हणजे केलेलं आहे का नाही, 4-5 दिवस झालं कंटिन्यू आमच्याकडं ना भरपूर पाऊस पडतोय। संध्याकाळी रोज संध्याकाळी पाऊस पडतोय, दुपारी येतोय, संध्याकाळी येतोय आणि रानातल्या कामांचं असं चाललंय ना आता की बोलायचंच काम नाही। कारण एवढी गवतं वाढल्यात बघा। इकडं आपला जो दुधी भोपळा आपण लावलेला, तर बघा ह्यात गवत कसलं झालंय आणि इकडं खुरपलंय, तरी कसं दिसतंय बघा इकडं खुरपलेलं। तर मस्त बघा आता ह्याला भोपळं पण लागलेलं आहेत छोटं छोटं, आणि फुलकळी पण भरपूर आलेली। पण विषय असा झालेला आहे की पावसामुळं ना तण काढायला म्हणजे गवत काढायलाच उरका नाही। कारण रोजच पाऊस येतोय आणि रोजच चिखलामुळं काय काम काय शेतातली व्हायनात। तिकडं आईचं वहिनीचं चाललंय ऊस खुरपायचं, तुम्हाला दाखवते आता, इथूनच दाखवते बघा इकडं। तर हो का अशी गवतं झालेली आहेत आणि हा आहे आपला दुधी भोपळा। तर एक कोंड खुरपून झालेलं आणि एक कोंड राहिलेलं। तर आज 4-5 दिवस झालं रोज भरपूर पाऊस येतोय, पाणी पाणी म्हणजे काय बघा इकडं ऊसाची लागणी आहेत, दोन्ही तुकड्यातनी लागणी आहेत। तर ही आहे मोठी लागत आणि ह्याला औषध मारलेलं, ह्यातलं सगळं गेलंय गवत जळून आता। आणि ह्याला पण ही जी म्हणजे छोटीच आहे लागण, 1 महिन्यापूर्वी लावलेली ऊस लावलेला, आणि त्याच्यात पण बघा का गवत झालेलं, औषध मारलेलं पण पावसाने काय झालंय गवत म्हणजे औषध धुवून गेलं आणि बरंच गवत राहिलं, काय जळलं काय राहिलं। तर चाललंय आता आईचं त्यातलं मोठं मोठं गवत उपटायचं। आणि ही बघा आमचा दुधी भोपळा कसा गच्च भरलाय गवतानी, कारण दिवसात 2-3 वेळा पावसाचं पडतंयच आणि त्याच्यामुळं गवत काय उरकानात काढायला। आणि एवढं काढून झालतं आणि भरपूर म्हणजे त्या पावसामुळं लईच हे झालेलं आहे। कारण पाऊस बी असा येतोय की पूर्ण चिखल 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 होऊन जातोय, त्याच्यामुळे चिखलात काय गवत काढायला येणार। मला दाखवते आता, मस्त भोपळ्याला फुलं ही आलेत। तर आता बघू उद्याच्याला सगळंच मोठं मोठं गवत आता उपटून घ्यायचं। तर बघा इकडं फुलं लागल्यात, मस्त छोटं छोटं भोपळं लागल्यात हे बघा। तर ही पण आपण म्हणजे कसं केलंय आता, हे बघा हे बघा असे छोटस भोपळं लागलेलं आहे तर मस्त हे बघा का फुलं लागलेली आहेत, भोपळं लागलेलं आहेत। कसा वाटतोय भोपळा, कारण आता लवकरच 2 दिवसात हे सगळं राहिलेलं खुरपून घ्यायचंय। पण मस्त झालेलं आहे आता बघा, ही काढून घ्यायचंय। तर उद्यापासून सुरुवात करायची। आणि काय झालंय माहितीये का, 2 दिवस झालं माझी तब्येत पण बरोबर नाही, थंडी, ताप, पायाचं गोळं दुखणं, भरपूर त्रास होतोय। त्याच्यामुळं 2 दिवस झालं मी दुकानावर पण गेले नाही आणि शेतात पण नाही बघा, घरीच आहे। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण राहून गेलं सांगायचं तुम्हाला। तर जे आपल्या गाय आहेत ना, आपण सगळ्या विकल्यात बरं का, आणि लगेच 2 दिवसात आपण आता नवीन गाय आणणार आहेत। ज्या गाय आहेत आता आपल्याकडनं, तर ते तिन्ही पण म्हणजे आपल्या गोट्यामध्ये 3 आहेत आणि पलीकडच्या गोट्यात भाऊच्या आमच्या गोट्यात भरपूर येतात। तर आपण तिन्ही पण विकल्यात आणि 2 दिवसामध्ये आता गायी घेऊन जातील आणि नवीन गायी आपण आणणार आहेत। तर नवीन आपण आता आणणार आहेत 7 गायी। तर त्या गायी आणल्यावर तर आपला व्हिडिओ नक्कीच येणार आहे तुम्हाला। म्हणलं चला, भरपूर दिवस झाले व्हिडिओ नाहीत, आपल्या गाया पण दाखवल्या नाहीत। आणि आपल्या कोंबड्यांनी बघा आपण अंडी घालण्याची सोय कशी केली कोंबड्यांना आपल्या जाळीत, चला दाखवते तुम्हाला आता। हे बघा अशा झोळ्या बांधल्यात जाळीत आणि ह्याच्यात बघा कशी अंडी घातल्यात। तर हे बघा कशी घातल्यात ह्याच्यात अंडी, झुळीत अंडी घालते त्या। तर आता मी ही अंडी काढून घेते, कारण कसं वर 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 घालते ते ह्याच्यात अंडी येऊन। आज सकाळी लवकरच सोडल्यात ना त्याच्यामुळं, आणि कसं होतं फुटत नाही ते अशा झोळ्या बांधल्या ना आपण, तर अंडी फुटत नाहीत बघा। अशा झोळ्या बांधल्या कोंबड्या अंडी फोडत नाहीत, व्यवस्थित अंडी घालते त्या, व्यवस्थित अंडी पण त्याच्यात राहतात। आणि आता चला तुम्हाला आपल्या गाय दाखवती। तर गाय काय आपल्या आता जास्त म्हणजे 2 दिवस आपल्याकडे आहेत, 2 दिवसात गायी जाणार आहेत आपल्या। आणि आपण नवीन गायी 2 दिवसामध्ये म्हणजे मंगळवारी आपल्याला गायी भेटणार आहेत, गायी घरी आणणार आहेत आपण। तर आता तुम्ही म्हणता ह्या गायी विकून नवीन गायी कसं काय म्हणजे कशामुळे घेताय, तर कसं होतं
आपण म्हणजे दुधाचा व्यवसाय करायचं म्हणजे गायी पण दुधाला तशा लागतात आपल्याला. त्याशिवाय आपल्या म्हणजे दुग्ध व्यवसाय चालत नाही बरं का. कारण त्यांचा खुराक काढला किंवा आपण खुराकाला खाद्य आणि तिथून डेअरीवाल्याची उचल, तर ह्या अशा गोष्टी असतात. आणि जर कमी दुधाच्या गायी असल्या ना आपल्याकडं, तर मग त्यांचं खाण्याचा पण खर्च निघत नाही, असं होतंय. तर आपल्या ह्या गायी बऱ्याच वर्षापूर्वीच्या आहेत बरं का. आता गौरी सोडली ना, तर गौरीला आपण 1 वर्ष झालं आणलेली. आणि पलीकडच्या तर गायी तुम्हाला माहितीच आहेत. तर साधारणतः ते आता आपल्याकडे 4-5 तसं का आपल्या ह्या गायी आता आपल्या गोठ्यामध्ये 3च गायी आहेत. तर ह्या 3 पण आपण विकलेल्या आहेत. कारण कसं आहे की आता त्यांना दुधाचा धंदा करायचा म्हणलं ना, दुध व्यवसाय करायचा म्हणलं ना, तर गायी 15 ते 30 लिटर पर्यंत, म्हणजे 15 लिटरच्या पुढं ते 30-35 लिटरच्या आतली गाय आपल्याला लागते त्या दूधवाल्यांना. कारण दुग्ध व्यवसाय करायचं म्हणजे गाय दुधाला चांगलीच पाहिजे. आणि सध्याची परिस्थिती बघून तर तुम्हाला कळतंयच. कारण प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यांची हालत अशी झालेली आहे की त्यांचा खाद्याचा पण खर्च निघत नाही. त्याच्यासाठी आपण बघा ह्या गायी सगळ्या पलटी करणार आहोत. कारण आता ह्या सगळ्या आलेल्या आहेत दुधाला कमी आणि ह्यांचा खाण्याचा पण खर्च निघत नाही. गेले 6 महिन्यापासून आपण त्यांना असंच सांभाळतोय आणि दूध निघतंय त्यांचं एका गाईचं 5 ते 6 लिटर वर आलेले आहेत. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर खायला पण नव्हतं बरं का. तर उन्हाळ्यामध्ये खायला पण बरं का उसावरच होत्या. आणि विषय असं झालेला आहे की आता सध्या आपण म्हणजे आता ह्या देऊन वेलेल्या गायी आणणार आहोत डायरेक्ट. आणि चांगल्या म्हणजे भरपूर दुधाच्या 25 ते 30 लिटर पर्यंतच्या गायी आपण बघितलेल्या आहेत. आणि एका गोट्यावर आणखी संध्याकाळी बघायला जाणार आहोत. तर गेल्यावर तिथं गायी जर आपल्याला पसंत पडली ना, तर नक्कीच मी तिथं तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवी. आणि ह्या पण भरपूर दिवसाच्या आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे आता ह्यांना विकायचं आहे. तर कसं की दुग्ध व्यवसायामध्ये दूध भरपूर पाहिजे, त्याशिवाय धंदा आपला चालत नाही. आणि कसं म्हणजे काय म्हणतात का नाही की फायदा तोटा नफा आणि काहीतरी अडचणी असल्याशिवाय गायींना आपण पलटी पण करत नाही. तर आहे असंच काहीतरी समजा. कारण मी आता काय पूर्णपणे सगळं सांगू शकत नाही, तर थोडक्यातच सांगते की आपले म्हणजे त्याच्यामुळे आपण ही विक्रीसाठी काढल्या होत्या आणि विकलेल्या पण आहेत. कालच व्यवहार झालेला आहे. तर आता आपल्याला मंगळवारी नवीन गाय भेटते आणि ह्या गायी मंगळवारी. तर काय गौरीने एक असं डोकं खाल्लंय, भरपूर खाती पिती तरी पण तिचा आवाज काय बंद नाही, सारखी वरडत राहती. तिचं हेच होतंय म्हणजे सारखं तोंड चालूच असतं, वरडायचं खायचं वरडायचं सारखं चालूच आहे बघा. त्याच्यामुळं वैताग घेऊन गेलाय. तर म्हणलं ह्या तिघी पण देऊन ना नवीन 7 गायी आणायच्यात आपल्याला. पहिल्याच वेताच्या आणायच्या, पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या. आणि तीही दुधाला 15च्या पुढच्या 30च्या आतल्या अशा गायी आणायच्यात. कारण कसं आहे आपल्याला माहितीये की दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यात दूध भरपूर हे झालं पाहिजे. थोडक्या 5 आणि 6 लिटरच्या गायी जर आपण अशा दावणीला ठेवल्या तर आपल्याला काही शिल्लक तर राहणारच नाही, पण त्यांचा पण खर्च निघत नाही, खाद्याचा खर्च. आता बघायचं म्हणलं आता भरपूर चाऱ्यात ह्याचं नियोजन पण झालंय बरं का. कारण उन्हाळ्यात हाल पण झालं जनावरांचं भरपूर. हा टाकायचंय त्यांना पण. तर ह्यांना खायला आणून टाकायचंय. आता सकाळी टाकलेलं, पावसामुळं काय गवत पण काढायला येणार ती, कारण पाऊसच सारखा चालू आहे त्याच्यामुळं लय वांदा झालंय. जनावरांचा हाल, शेळ्यांचं पण हाल व्हायला लागल्या. कारण सगळं रानात ओलं चिखल असल्यामुळं गवतच काढायला येत नाही. आणि पलीकडे आपण मका केली बघा जनावरांसाठी. गिनीगोल आहे, मेथी म्हणजे गिनी गवत आणि मका आहे सध्याला. तर ऊस असं मिक्सच चारतोय सध्या. तर बघू आता नवीन गाय आणल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवीन. आणि ह्या गायी तर आपल्या आता मंगळवारी जातीलच. तर म्हणलं चला आज त्यांचा एकतरी व्हिडिओ काढावा. कारण एवढे कामाच्या धावपळीत का नाही, दुकानाचं बघायचं, गायांचं बघायचं, रानातलं बघायचं, त्याच्यामुळे वेळच घावत नव्हता व्हिडिओ बनवायला. तर कालपासून घरी भरपूर तब्येत बिघडली. तर म्हणलं चला आज इथं एक काढावा छोटासा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कसं आहे दादांनो, जर दुधाचा व्यवसाय करायचा असेल ना तर गायी भरपूर दुधाच्याच पाहिजे त्या. कारण पूर्ण धंदा जो आहे तो आपला लॉसमध्ये जातो. गेल्या 6 महिन्यापासून आमचं पण हीच चाललेलं आहे.
गायींना दूध कमी असल्यामुळं दुधाची उचल जाऊन ना 1 रुपया पण पिंडीचं आणि दुधाचं केलं ना तर रुपया पण घरी येत नाही. त्यासाठीच निर्णय घेतला आपण हे गाय बांधायचं. कसं आहे किंवा काहीतरी अडचणी असते त्यात आणि जनावरं पण आपल्याला सगळी सारखी भेटत नाही, ती कुठंतरी कमी जास्त होतं. आणि कसं हे जितकं वाटतंय ना तितकं सोपं नाही ही दूध व्यवसाय चालवायचं. कारण एवढं त्याच्यात ना फायदा तितकाच आहे आणि तोटाही तितकाच आहे. नुकसानी बी तितकीच आहे. कारण गाईचं अशा अडचणी असतात, गाई आपण गाभणे आणतो, वेलेले आणतो, काही गाभण राहत नाहीत गाई, काही गाई दूध देत नाही त्या. तर बऱ्याचशा अशा अडचणी असतात आणि त्या कारणामुळे आपल्याला सतत गाई पलटी करावं लागतात, म्हणजे विकावं लागते, नवीन आणाव्या लागतात. कसं आहे आपल्याला दुग्ध व्यवसाय जी लोक करतात, जी शेतकरी, त्यांना माहिती आहे की जर दारात जनावर नसलं ना तर त्यांना जेवण सुद्धा गोड लागणार नाही. तर अशा गोष्टी असतात त्या, त्याच्यामुळं कसं आहे फायदा तोटा नुकसान होतच राहतं आणि आपलं पण असंच झालेलं आहे. त्याच्यामुळं गायींना विकाय काढलं होतं आणि व्यवहार हे योग्य मध्ये झालेला आहे व्यवस्थित. तर बघू आता नवीन आपल्याला कशा भेटतात. 2 दिवसात आपल्याला गायी येतील, कारण 2 दिवसाच्या आतच गायी आणायच्यात. ह्या मंगळवारी हे नेले की मंगळवारी सकाळी ही घेऊन जाते आणि संध्याकाळी आपल्याला नवीन भेटतील. तर असू द्या, चला बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन गायी आल्यावर तर तुम्हाला दाखविलच.